पहिला उद्गार जो आहे तो वधस्तंभावरती त्याने काढला. कोणीतरी वाचा लूक 23:34. तेव्हा येशू म्हणाला, हे बापा यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. आज बऱ्याचशा वेळेस आम्ही येशूवरती विश्वास ठेवतो, पण आम्ही काय करतो हे आम्हाला समजत नाही. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की येशू ख्रिस्ताने मनुष्याच्या पापाची क्षमाच केली. इवन ज्यावेळेस त्याला वधस्तंभावर खिळलेलं होतं त्यावेळेस अनेक लोक तिथं असतील की ज्यांना त्याने बरं केलं, ज्यांच्यासाठी त्याने चांगलं केलं, पण ते प्रत्येक माणसाने त्याच्याकडे पाहून नाक मुरडलं किंवा त्याच्याकडे बघितलं सुद्धा नाही. या ठिकाणी म्हटलेलं आहे की तो तरी देखील या ठिकाणी वधस्तंभावर खिळलेला असताना लोकांना क्षमाच करत आहे. आणि तो म्हणत आहे, हे बापा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात त्यांना समजत नाही. जर समजलं असतं तर त्यांनी कधीच तसं केलं नसतं. आम्हाला जर समज असली येशूच्या वचनाची, ज्या व्यक्तीला येशूच्या वचनाची समज असते, ज्या व्यक्तीला येशूच्या प्रेमाची समज असते, तो व्यक्ती कधीच मूढपणे वागत नाही किंवा तो व्यक्ती कधीच अक्षमाशील असत नाही. तो व्यक्ती कधीच समोरच्याचा अनरिस्पेक्ट करत नाही. तो व्यक्ती नेहमी समोरच्याचा आदर करतो. म्हणून या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की जसा येशू होता तसं आम्ही झालं पाहिजे. पण बऱ्याचशा वेळेस जे येशूने जे केलं ते आम्ही करत नाही. आणि येशू नेहमी आम्ही वधस्तंभावर खिळतो. रोज आणि रोज आम्ही येशूला वधस्तंभावर खिळत असतो आणि रोज आणि रोज आम्ही तेच पाप पुन्हा 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 करत असतो. या ठिकाणी तो लोकांना म्हणतो की यांना काय, देवा यांना क्षमा कर, हे काय करतात त्यांना समजत नाही. जर त्यांना समजलं असतं की जगाच्या अधिपतीला जो राजा आहे त्याला ते खिळत आहेत तर त्यांनी ते केलं नसतं. यांना क्षमा कर. अशा प्रसंगी देखील वधस्तंभावर खिळलेला असताना देखील लोक, असं म्हटलेलं आहे लूक वर्तमान 23 अध्याय आणि 35 वचनामध्ये, लोक पाहत उभे होते. अधिकारीही नाक मुरडीत म्हणाले, त्याने दुसऱ्यांना वाचविले. जर तो देवाचा ख्रिस्त त्याचा निवडलेला असला तर त्याने स्वतःच वाचवावे. काय म्हणतात लोक? ज्या लोकांनी चमत्कार बघितले, ज्या लोकांनी चिन्ह बघितले, ज्या लोकांनी मेलेले लोक उठताना बघितले, ते लोक या ठिकाणी पाहत उभे होते. अधिकारी ही नाक मुरडीत म्हणाले, त्याने दुसऱ्यांना वाचवले. जर तो देवाचा ख्रिस्त त्याचा निवडलेला असला तर त्याने स्वतःच वाचवावे. म्हणजे इथं पण ते परीक्षा पाहत आहेत येशूची. येशू जर देवाचा पुत्र आहे, येशूने जर मेलेले लोक जिवंत केलेले आहेत, येशूने यावेळेस स्वतःला वाचवावे. म्हणजे ज्या लोकांसाठी त्याने चांगलं काम केलं ते लोक देखील त्याच्या बाजूने बोलत नव्हते. म्हणून जीवनामध्ये एक लक्ष ठेवा. जगामध्ये देवाने आम्हाला पाठवलं आणि आम्ही परत देवाकडे वापस जाणार आहोत. जगामध्ये राहत असताना विविध प्रकारचे लोक भेटतील जे आपल्याला पदोपदी अपमान करतील, पदोपदी आपल्याला अस्वीकार करतील, स्वीकारणार नाहीत. पण अशा वेळेस आम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की प्रभू, जे तू आम्हाला शिकवलं ते आम्ही अंगीकारतो आणि वधस्तंभावरती जी क्षमा तू केली ती क्षमा आम्ही देखील इतरांना करतो. कितीतरी वेळेस मी संदेश दिला असेल, कितीतरी वेळेस, पण बऱ्याचशा वेळेस आढळून येतं आपल्याला की जसं येशू आहे तसे येशूचे लोक होतच नाही. येशूसारखा स्वभाव आमच्यात येतच नाही आणि त्यामुळे काय होतं, आम्ही येशूसारखे बनतच नाही आणि आम्ही इतर लोकांपर्यंत पोहोचूच शकत नाही किंवा आम्ही त्यांच्यापर्यंत येशूची सुवार्ता घेऊन जाऊ शकत नाही. पवित्र शास्त्र काय सांगतं की सर्वांनी पाप केलं आणि सर्व देवाच्या गौरवाला अंतरले. असा इथं बसलेला कोणीच नाही की जो असा म्हणेल की मी पापी नाही, मी कधीच पाप केलं नाही, मी कधीच चुकलो नाही. प्रत्येकाने पाप केलं. रोम 3:23 काय सांगितलेलं आहे? सर्वांनी पाप केलं आणि सर्व देवाच्या गौरवाला अंतरले. सर्व. कोणी असा नाही या ठिकाणी की जो म्हणू शकतो की मी मूळतः पापच केलं नाही किंवा मी पापीच नाही. आणि आजही लोक काय करत आहे? पाप करत आहेत. येशूला स्वीकारून देखील लोक पापात आहेत. येशूला स्वीकारून देखील लोक प्रत्येक प्रकारच्या वासनेमध्ये आहेत, प्रत्येक प्रकारच्या पापामध्ये आहेत. आणि पवित्र शास्त्र सांगतं की आम्ही ते पाप सोडून द्यावे आणि पुन्हा ते पाप करू नये. जर आम्ही बघितलं रोमकरासपत्राचा 2 अध्याय आणि 21 आणि 22 वचन. रोम 2 अध्याय 21 आणि 22 वचन. तर मग दुसऱ्याला शिकवणारा तू स्वतःला शिकवत नाहीस काय? चोरी करू नये अशी घोषणा करणारा तू स्वतः चोरी करतोस. या ठिकाणी काय म्हणलेलं आहे? आपण घोषणा करतो पण स्वतः आपण चुकतो, स्वतः आपण चोरी करतो आणि आपण कोणाला दोष देतो? बऱ्याचशा वेळेस समोरच्याला दोष देतो आणि समोरच्याला दोष देऊन काय म्हणतो आपण की हा पापी आहे. पण आपलं पाप आपल्याला बऱ्याचशा वेळेस दिसत नाही.
पण पवित्र शास्त्र काय सांगतं की सर्वांनी पाप केलं, म्हणजे कोणीच असा नाही की जो म्हणाल की मी पापी नाही, मी कधीच चुकत नाही. सर्वांनी पाप केलं आणि त्याला पापाची क्षमा आवश्यक आहे. आणि जो पापाची क्षमा मागतो आणि ज्याच्या पापाची क्षमा होते, ती येशूची इच्छा असते की त्याने पुन्हा पापात पडू नये, पुन्हा पाप आपण करू नये, त्या पापाकडे आम्ही वळू नये, ही येशूची शिकवण आहे. पण पवित्र शास्त्र जसं सांगतं तसं आम्ही करायला किंवा आचरण करायला फेल ठरतो. म्हणून येशू या ठिकाणी म्हणतो, हे बापा यांना क्षमा कर, कारण ते काय करतात ते त्यांना समजत नाही. मग आज या ठिकाणी मला पुन्हा तेच सांगायचं आहे की आमचं हृदय तसं झालेलं आहे का? आम्ही इतरांना क्षमा करतो का? आम्ही इतरांना मनातून काढून टाकलेलं आहे का? की आम्ही त्यांना परत तेच जसं आहे तसंच त्यांना ठेवलेलं आहे मनामध्ये आणि त्यांना म्हणतो की आम्ही क्षमा आणखी केलेली नाही. मी सेवा करत असताना मला देखील फार दुःख वाटतं की इतकी तळमळीनं सेवा करतो, सगळं करतो, पण काही लोक असे असतात की जे इतके मनाचे मूड असतात, इतके घट्ट असतात, किती सांगा, किती शिकवा, पाय धुवा नाही तर पाय धुवून प्या, नाही बदलणार, आम्ही बदलणार नाही. कधी कधी इतकं दुःख वाटतं, प्रार्थनेमध्ये इतकं अश्रू येतात, देवा मला तू या कामासाठी निवडलं, या कामासाठी, की जे लोक इतके विचित्र असतात की मी इतका त्रास, मानसिक त्रास होतो सेवा करताना, पण तरी देखील परमेश्वर म्हणतो हेच काम तुला करायचं आहे, तू क्षमा कर आणि पुढे चालतच राहा. खूप सहन करावं लागतं सेवेमध्ये. विचार करा, मी इथं असून मला त्रास होतो, तो त्रास काय भयानक असेल आत्ता जो झाला तो त्रास. बरं, तो त्रास तर तो सहन करत आहे, त्याला माहिती आहे मला वधस्तंभावर मरायचं आहे, पण हा त्रास किती भयानक असेल की लोक नाकमुरडीत म्हणाले, ज्यांना त्याने बरं केलं, ज्यांचे त्याने आजार वाहिले, जे लोक त्याला वाहवा करत होते, जे लोक त्याला डोक्यावर घेत होते, ते लोक नाकमुरडीत म्हणाले. ते किती त्रास झाला असेल त्याला. असा डोळ्याने तो बघत असेल सगळ्यांकडे, अरे हेच होते माझ्याबरोबर. नाकमुरडीत म्हणाले. त्याने दुसऱ्यांना वाचवले. जर तो देवाचा ख्रिस्त त्याचा निवडलेला असला तर त्याने स्वतःच वाचवावे. हा शब्द मला तरी वाटतो सगळ्यात जास्त मानसिक आघात देणारा असेल त्या मारापेक्षा देखील. आपण म्हणतो ना, एखाद्याने मारलं तर आपण विसरतो, पण बोललेलं विसरत नाही. एखाद्याने कृती जर केली काही विचित्र कृती तर आपल्या ती स्मरणात बिंबवल्या जाते आणि त्याला स्मरण राहतं. वर्षानुवर्ष आपण म्हणतो की मला मारलं असतं त्याने ना तर मला चाललं असतं, पण तो मला असा शब्द बोलला ना त्याच्यामुळे मी त्याला विसरू शकत नाही. इथं म्हटलेलं आहे की येशूने वधस्तंभावर क्षमाच केली. आणि आज आम्हाला पुन्हा एक वेळेस प्रभू ती शिकवण देतो पहिल्या शब्दातून, पहिल्या उद्गारामधून, की आम्ही इतरांना क्षमाच करावी. आमच्या जीवनातून लोकांना क्षमा झाली पाहिजे. आम्ही क्षमेचं अंतःकरण ठेवलं पाहिजे. किती लोकांनी आमच्या विरुद्ध बोललेलं आहे, किती त्यांनी कूट कारस्थान रचलेले आहेत, किती वाईट गोष्टी केलेल्या आहेत, तरी देखील त्यांना म्हणा, हे बापा जसं तू म्हणतोस तसं यांना क्षमा कर. तसं मी देखील म्हणतो, बापा यांना क्षमा कर. आणि प्रभू मी सगळं विसरून जात आहे. हा पहिला शब्द येशूने वधस्तंभावर म्हटलेला आहे. दुसरा शब्द जो आहे तो या ठिकाणी लूक कृष्णवर्तमानाचा 23 अध्याय आणि 43 वचनामध्ये त्याने म्हटलेला आहे. लूक कृष्णवर्तमानाचा 23 अध्याय आणि 43 वचन हा दुसरा उद्गार त्याने वधस्तंभावर काढलेला आहे. लूक. येशू त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. या ठिकाणी लूक 23 आणि 43 मध्ये वचन सांगतं की तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. वधस्तंभ तुम्ही बघितला, येशू ख्रिस्त मध्यभागी खेळलेला होता आणि या बाजूला एक चोर होता, या बाजूला एक चोर होता. तर हा जो चोर होता हा निंदा करत होता येशूची. काय म्हणत होता, अरे तू तर देवाचा पुत्र ना, तू तर लोकांना बरं केलं, तू तर लोकांमध्ये चालला, तिरडीला स्पर्श केला, तिरडीवरचा माणूस मेलेला उठून बसला, तू लाजराला नावाने हाक मारली आहे, लाजरा बाहेर ये, आणि लगेच तो मेलेला लाजर कबरेतून बाहेर आला. तू इतके महान कार्य केले, मग आता काय वधस्तंभावर खिळलेला आहेस? आता काय कर, खाली ये वधस्तंभावर आणि आम्हाला पण वाचव आणि दाखवून दे या सगळ्यांना की तू देवाचा पुत्र आहे. पण त्याने तसं केलं नाही, त्याने तसं केलं नाही. हा येशू काहीच त्याला शब्दाने उत्तर देत नाही. पण इकडचा काय म्हणतो, इकडचा चोर म्हणतो की अरे हा जो शिक्षा भोगत आहे, ही शिक्षा जी आहे, ही शिक्षा याला नाही व्हायला पाहिजे, कारण की याने कोणतंच पाप केलं नाही.
आणि कोणताच अपराध केला नाही. तू आणि मी अपराधी आहे. आपण दोघे जे खिळलेलो आहोत, आपल्या शिक्षा यथायोग्य होत आहे, कारण की आपण चोरी केली, आपण चूक केली आणि आपल्याला मरणदंड देत आहे ते योग्य आहे. पण याच्या ठाई तर याच्या ठाई कोणतंच पाप नाही, तो नीतिमान आहे. तसं त्याला म्हणू नकोस. आणि काय म्हणतो तो? फक्त येशूला एक शब्द बोलतो, ज्यावेळेस तू राजवैभवाने येशील त्यावेळेस तू माझी आठवण कर. आणि येशू त्याला म्हणतो, तू आज माझ्याबरोबर सुखलो का. आज मला तुम्हाला वारंवार हे सांगायचं की आपलं राज्य जगाचं नाही, आपण जगाचं राज्य स्थापन करायला. म्हणून कन्फ्युजन होतं बघा. पिलात बोलतो, यहुदी लोक बोलतात, त्यांना काय वाटतं येशू आता राजा होणार, तलवार घेणार आणि मग लगेच इस्रायलावरती राज्य करणार, मी राजा. आणि मग त्या शिष्यांची आई पण म्हणतात, तुझं राजवैभव येईल ना त्यावेळेस माझ्या एका लेकाला उजवीकडे आणि एकाला डावीकडे बसव. पण येशू म्हणतो, मी जिथं जातो त्यांच्याने येणं होणार नाही. मी आता जिथं जाणार आहे तिथं ती येऊ शकत नाही. लोकांना तू कुठं चालला, कोणत्या गावाला चालला का? तो गावाला चालला नाही, तो वधस्तंभावर मृत्यू स्वीकारणार आहे. त्याचं राज्य या जगाचं नाही. विटा मातीनं बांधलेल्या महलामध्ये राहण्यासाठी तो आलेलाच नव्हता. किंवा त्याचं राज्य जे होतं ते जसं हे राज्य संपतं, या राज्याला अंत आहे. तुम्ही मेले, संपलं राज्य. जो राजा आहे तो राजा मोठा होतो. समजा पंतप्रधान आहेत, जे मंत्री आहेत ते एक काळापर्यंत राहतात, एक काळानंतर त्यांचा मृत्यू झाला तर त्यांचं राज्य संपतं. ते राज्य प्रस्थापित करण्यासाठी येशू आलेला नव्हता, किंवा या जगाचं राज्य त्याचं नव्हतं. म्हणून कन्फ्युजन होतं बघा. पिलाताला पण ते भडकून देतात, बघा हा राजा आहे यहुद्यांचा, म्हणून त्याच्यावरती इथं बोर्ड लावला होता, हा यहुद्यांचा राजा आहे. त्यांना काय वाटायचं, हा राज्य स्थापन करायला आला आणि हा शरीराचं राज्य स्थापन करायला आला, शारीरिक राजा बनायला आला. पण येशू शरीराचा राजा बनायला आलेला नव्हता. शारीरिक राज्य स्थापन त्याला करायचं नव्हतं. त्याचं राज्य आत्मिक होतं आणि त्याचं राज्य जे होतं ते या राज्याचा अंत होत नाही. ते राज्य युगानुयुग चालतं, त्या राज्याला अंतच नाही, ते सार्वकालिक आहे. पहिली गोष्ट आमच्या लक्षात आली पाहिजे. म्हणून तो काय म्हणतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. सुखलोक म्हणजे ज्या ठिकाणी जे आत्मे आहेत, जे जे मरणानंतर जे आत्मे सुखलोकात जातात. अधोलोक आणि सुखलोक, ज्याला आपण म्हणतो अधोलोक म्हणजे नरक, अग्नी, ज्या ठिकाणी अग्नी चालू आहे आणि ती कायमस्वरूपी आहे, सार्वकालिक आहे. आणि सुखलोक म्हटल्यानंतर स्वर्ग, ज्या ठिकाणी आनंद आहे, प्रीती आहे, देवाचं सानिध्य आहे. आणि म्हटलेलं आहे की जो कोणी येशूला नाकारील किंवा जो कोणी पापात राहील त्याला त्या अग्नीच्या नरकात टाकण्यात येईल, अधोलोकामध्ये. जसं त्या दरिद्री माणसाबद्दल आणि लाजराबद्दल सांगितलेलं आहे. दरिद्री लाजराबद्दल आणि श्रीमंत मनुष्याबद्दल. श्रीमंत मनुष्य ख्याली खुशालीने पृथ्वीवर राहत होता, पण ज्यावेळेस त्याचा मृत्यू झाला त्यावेळेस त्याला अधोलोकात टाकण्यात आलं. आणि हा गरीब जो दरिद्री होता तो त्या ठिकाणी पृथ्वीवरती दुःख भरून पावला, पण त्याला सुखलोकात टाकण्यात आलं. तो अधोलोक आणि ते सुखलोक. मग त्या सुखलोकामध्ये तो काय म्हणतो, आज माझ्याबरोबर तू सुखलोकात असशील. म्हणजे आजच तुझा आत्मा, शरीर मरेल पण आत्मा सुखलोकामध्ये राहील. म्हणून तो त्याला म्हणतो की तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. काही जण इथं पण थिओलॉजी काढतात, ईश्वर परिज्ञान, की मग ख्रिस्ती लोकांनी बाप्तिस्मा नाही केलं तरी चालतं, बाप्तिस्मा केला नाही तरी चालतं. वधस्तंभावरती असलेल्या चोराचा कुठं बाप्तिस्मा झाला? तुम्हाला वधस्तंभावर खेळलं आहे का? ती परिस्थिती होती का? त्याला वधस्तंभावरून खाली घे, चला खाली ये आणि मग याचा बाप्तिस्मा होऊ द्या, याला पापाला मरू द्या पाण्याखाली आणि मग परत या आणि परत वधस्तंभावर खेळा, असं होतं का? आपल्याला सिच्युएशन पण समजत नाही. काही लोक काही पण बोलतात. काही लोक म्हणतात कुठं बाप्तिस्मा घ्यायची गरज आहे. मी तुम्हाला सांगतो, पाण्या वाचून आणि अग्नी वाचून कोणी स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. तुम्ही किती धार्मिक असा, पण तुम्ही तुमचे पाप पदरीच घेतले नाही आणि जर तुम्ही बाप्तिस्मा घेतला नाही, बाप्तिस्म्याचा अर्थ बॅप्टिस्टो म्हणजे बुडणे किंवा बुडवणे. ज्यावेळेस तुम्ही बुडता त्यावेळेस पापाला मरता आणि त्याच्यातून निघता त्यावेळेस एक नवीन मनुष्य तुम्ही तयार होता. म्हणून प्रत्येक विश्वासणारा जो येशूवर विश्वास ठेवतो त्याचा बाप्तिस्मा होणं गरजेचं आहे. मग या चोराला बाप्तिस्म्याची गरज पडली नाही, कारण की हा चोर जो होता त्याला वेळ नाही तेवढा. आणि म्हणून तो त्या ठिकाणी म्हणतो की तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. म्हणून त्याचा आपण कॉन्सेप्ट समजून घेतला पाहिजे, त्याची परिस्थिती समजून घेतली पाहिजे की का तो त्या ठिकाणी येशू ख्रिस्त त्या चोराला म्हणतो की तू सुखलोकात असशील. कारण की त्याने पश्चाताप केला,
त्याने आपले पाप पदरी घेतलं आणि येशूला स्वीकारलं. म्हणून जो कोणी येशूला स्वीकारतो त्याची पापे लाखेसारखी लाल जरी असले तरी परमेश्वर ती बर्फासारखी शुभ्र करील आणि त्याच्या पापाची क्षमा होईल आणि प्रभू त्याला पुन्हा नवीन जीवन देईल. ज्याला ख्रिस्त लाभला त्याला जीवन लाभले असं पवित्र शास्त्र सांगतं. म्हणून या चोराला जे आहे ते जीवन लाभलं, कारण की त्याने येशूला स्वीकारलं वधस्तंभावरती आणि वधस्तंभावरती स्वीकारल्यामुळे येशू त्याला म्हणतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. हा झाला दुसरा उद्गार. आता तिसरा उद्गार या ठिकाणी म्हटलेला आहे. योहानाचं पुस्तक याचा 19 अध्याय. योहानाचं पुस्तक तिसरा उद्गार आपण पाहूया. योहानाचं पुस्तक याचा 19 अध्याय. योहान 19 अध्याय. योहानाचं पुस्तक याचा 19 अध्याय आणि 26 आणि 27 वचन काढा. 19, 26, 27 सापडलं. योहान 19, योहान कृषी वर्तमान 26, 27. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई, पहा हा तुझा मुलगा. मग त्याने त्या शिष्याला म्हटले, पहा ही तुझी आई. आणि त्यावेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतली. आता हा जो शिष्य होता येशूचा प्रिय शिष्य योहान होता. आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्त तिसरा शब्द काढतो त्यावेळेस तो त्याच्या आईकडे बघतो आणि आईकडे बघितलेला असताना ती शारीरिक आई आहे त्याची. तो जरी आत्मिक स्वरूपाने या ठिकाणी त्याचं कार्य पूर्ण करायला आलेला होता, पण तिच्या गर्भातून त्याने जन्म घेतलेला होता आणि शरीराचं नातेसंबंध होता, म्हणजे त्याची ती आई होती. म्हणून येशू या जगातले नातेसंबंध तोडत नाही. आपण काय करतो? नातेसंबंध तोडतो. आपण नातेसंबंध तोडतो. येशूने नातेसंबंध तोडायला लावले नाही, येशूने प्रेम करायला लावलं. इथं तो काय म्हणतो, बाई हा पहा तुझा मुलगा. म्हणजे या ठिकाणी तो स्वतः कर्तव्य त्याच्यावरती सोपवत आहे. तो वधस्तंभावर मृत्यू पावत आहे, पण मरण पावत असताना देखील त्याचे रिलेशन किंवा त्याचे नातेसंबंध तो तोडत नाही, तो जपत आहे. आणि त्याला माहिती आहे की आता मी जातो, परंतु मी जात असताना माझ्या आईची काळजी घेणारा कोणीतरी पाहिजे. म्हणून तो त्या जो नातेसंबंध आहे तो त्या योहानाशी जोडतो आणि योहानाला सांगतो की बाई हा पहा तुझा मुलगा. म्हणजे या ठिकाणी म्हटलेलं बाई हा पहा तुझा मुलगा. मग त्याने शिष्याला म्हटले, पहा ही तुझी आई. म्हणजे या ठिकाणी जात असताना देखील तो म्हणतो की मी जरी तुझा पुत्र असलो, मी चाललेलो असलो, तरी काळजी घेणारी व्यक्ती या ठिकाणी आहे. आणि तिला देखील म्हणतो की ही तुझी आई आहे आणि आई हा तुझा मुलगा आहे. आता तुम्ही या ठिकाणी चांगले राहा. आणि त्या दिवसापासून त्याने काय केलं, त्या घेऊन गेलं. म्हणजे येशू ख्रिस्त घरी घेऊन गेला. येशू ख्रिस्त या ठिकाणी त्याच्या आईचे उपकार विसरत नाही, त्याच्या वडिलाचे उपकार विसरत नाही, म्हणजे नातेसंबंध विसरत नाही. आई वडिलांचा सन्मान करायला पाहिजे. मी ज्या ठिकाणी शिकलो जुन्नर या ठिकाणी, तिथं एक शिक्षक होते. दुसऱ्या एका बातम्यामध्ये मी बघितलं, जे शिक्षक सेक्युलर शाळेवरती होते आणि त्यांनी त्यांच्या मुलांना खूप शिकवलं. इतकं शिकवलं की ते फॉरेनला गेले आणि फॉरेनला गेल्यानंतर जेव्हापासून ते गेले, वडील इकडं आजारी पडले. आजारी पडल्यावर ते पाहायला आले नाही. एकदम त्रासात गेले तरी ते पाहायला आले नाही. हॉस्पिटलच्या पर्यंत गावकऱ्यांनीच नेलं, गावातल्या लोकांनी सगळा खर्च केला, शेवटपर्यंत ते आले नाही. ज्यावेळेस ते मेले त्यावेळेस त्यांचा एक मुलगा आला. त्यावेळेस गावकरी म्हटले, यांना हात लावू देऊ नका बिलकुल, कारण की यांनी काहीच केलं नाही आपल्या वडिलांसाठी, आपल्या आईसाठी. आम्ही सगळं केलेलं आहे, त्याच्यामुळे याला दूर ठेवा इथून, आता आम्ही सगळं करणार आहे. म्हणजे निर्दयी लोक वाढत आहेत. जगामध्ये प्रेम राहिलेलं नाही. आपल्या आईची वडिलाची काळजी, ज्या आईनं आपल्याला 9 महिने गर्भात सांभाळलं, ज्या आईनं आपल्याला मला वाटतं सगळं केलं ना आईने. आई काही नाही करत, मी बघतो ना, समाला अजून ढुंगण धुवावं लागतं याचं. आता बंद केलं आहे थोडं ना. रडू नको, खरं ते सांगतो तुला. आई काय करते ते आता नाही दूध का? बरं. त्याला राग आला नाही. किती म्हणजे खूप आई करते ना, असं थोडी. आईला काय नाही करत, सगळं करावं लागतं आईला.
9 महिने सांभाळा पोटामध्ये सांभाळल्यानंतर मग बाहेर आल्यानंतर त्याची सगळं करा, त्याला खाऊ घाला, त्याला वाढवा आणि तो वाढतो, मग नंतर चांगला मोठा होतो आणि मग आईला शिव्या द्यायला सुरुवात करतो, बापाला लाथा घालायला सुरुवात करतो, मग थोडी छटाकभर दारू पितो आणि त्याला असं वाटतं या छटाकभर दारूने मी सगळ्या एरियाचा दादा आहे आणि तो दादा आपल्या आईवडिलाला मारायला सुरुवात करतो, उद्धटपणे बोलायला सुरुवात करतो, शिव्या शाप द्यायला सुरुवात करतो. जे आईवडिलाला शिव्या शाप देताना त्यांचं मरण फार वाईट होतं. आपल्या आईवडिलाला शिव्या शाप कधीच द्यायचे, ते कशी असो, तुमचा बाप गण दारुडे असेल, त्याने काही सांभाळलं नसेल तुम्हाला, काही हरकत नाही, त्याने आपल्याला जे काही केलं आपल्यासाठी बस पुरेसं आहे, आपलं जिवंत राहिलो, आपल्याला मारून तर नाही टाकलं ना, बस त्याला धन्यवाद. आपल्या आईनं आपल्याला सांभाळलं ना, तेच उपकार आहेत. मग त्यांनी काय केलं काय नाही केलं, माझ्यासाठी हे नाही केलं, माझ्यासाठी ते नाही केलं, अरे बाबा तुला जन्म दिला हेच फार मोठी गोष्ट आहे, त्याचा विचार नको करू ना, काय केलं काय नाही केलं, तुला बुद्धी आहे ना, तू केलं ना सगळं काही चांगलं केलं, मग आता आई वडिलांना कशाला दोष द्यायचा, कोणालाच दोष द्यायचा नाही, काहीच म्हणायचं नाही, फक्त उपकार मानायचे की देवा तुम्हाला माझ्या आईचा जन्म घातलास, मला उपकार मानतो मी, मला तू जन्म दिलास आणि प्रभू हे जीवन मला दाखवलंस त्याबद्दल मी तुझे आभार मानतो, प्रभू मी तुला धन्यवाद देतो, जी आई दिली जे वडील दिले त्याबद्दल मी तुझे आभार मानतो, बस. त्याच्यानंतर काही बोलायचं नाही तर द्या शिव्या, काही द्या शाप. काही दारू पिणारे मुलं बघा आई वडिलांना खूप त्रास देतात, पण मला त्यांना सांगायचं ज्यांनी आईला आणि वडिलांना त्रास दिला त्यांचा शेवट फार भयानक होतो, देव त्यांना सोडत नाही. म्हणून येशू ख्रिस्त जो आहे तो रिलेशन जपतो, नातेसंबंध जपतो, तो आपल्या आईला विसरत नाही आणि तो या ठिकाणी नातेसंबंधाचा प्रभू म्हटलेला आहे. म्हणून आमचा प्रभू नातेसंबंध तोडत नाही तर नातेसंबंध जोडतो, म्हणून आम्ही देखील आमच्या जीवनामध्ये नातेसंबंध जोडणारे असलो पाहिजे. चौथा उद्गार त्याने वधस्तंभावरती काढला आणि चौथा उद्गार आपण बघूया. मत्तेकृ शुभवर्तमान याचा 27 अध्याय आणि 45 आणि 46 वचन. चौथा उद्गार वधस्तंभावरती त्याने काढलेला मत्ते 27, 45 ते 46 वचन. हा चौथा उद्गार येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती काढलेला आहे. मग दुपारी 6व्या तासापासून 9व्या तासापर्यंत देशभर अंधार पडला आणि सुमारे 9व्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, एली एली लमा सबखतनी, म्हणजे माझ्या देवा माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. या ठिकाणी येशू जो चौथा उद्गार काढत आहे तो की लमा सबखतनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. आता येशू जो आहे तो देवाचा पुत्र आहे हे विसरता कामा नये. येशू जो आहे तो पुत्र कसा, तर मी तुम्हाला शिकवलेला आहे. येशू शरीराने पुत्र नाही, येशूचा शरीराद्वारे जन्म झाला नाही, त्याच्या वडिलाद्वारे जन्म झाला नाही. येशूचा जन्म जो झाला तो देवाचा आत्मा मरियेवरती आला आणि मरियेवरती त्याची छाया आली आणि त्या छायेने त्याचा जन्म झाला. आणि जन्म झाल्यानंतर असं म्हटलेलं आहे की तो पुत्र जो होता तो योसेफाचा पुत्र म्हटला गेला नाही, तो पुत्र जो होता तो देवाचा पुत्र होता, म्हणजे देवाने त्याला या जगात पाठवलं होतं, देवाचा पुत्र तो होता. आणि म्हणून म्हटलेलं आहे की ज्यावेळेस तो देवाचा पुत्र होता त्यावेळेस देवाने त्याचा त्याग केला. कोणी त्याग केला? त्याच्या पित्याने त्याग केला, म्हणजे पित्याने त्याच्यापासून तोंड फिरवलं. असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेस सगळ्या जगाचं पाप येशू ख्रिस्तावर लादण्यात आलं, म्हणजे जसं की एखादं बकरू कोकरू जुन्या कराराच्या काळात घेऊन जावं लागायचं आणि मग त्याच्यावरती डोक्यावरती हात ठेवा लागायचा आणि मग त्या माणसाचे पाप जेवढं आहे ते पाप त्या कोकऱ्यावरती लादण्यात यायचं आणि याजक प्रार्थना करायचा की या कोकऱ्यावरती सर्व पाप लादून मग त्याला कट केलं जायचं, त्याचं रक्त शिंपडलं जायचं वेदीवर, मग म्हणायचे तुमच्या पापाची क्षमा झाली. आता येशूचं रक्त वधस्तंभावर खिळल्या गेलेलं आहे, येशूला वधस्तंभावर खिळलेलं आहे आणि खिळलेलं असताना या ठिकाणी येशू म्हणतो की माझ्या देवा तू माझा त्याग का केला, म्हणजे मला तू त्यागलंस, मला तू या ठिकाणी त्यागून टाकलं, या वधस्तंभावरती मला एकटं सोडलंस, कारण की तो त्रास भोगत आहे. आणि जे त्याग होता किंवा येशूला जे देवाने त्यागलं, पित्याने जे त्यागलं ते फक्त आणि फक्त पापामुळं त्यागले. का?
जरी तो देवाचा पुत्र असला तरी थोड्या वेळेसाठी त्याच्यावरती सर्व जगाचे पाप लादण्यात आले होते आणि तो पाप तो वधस्तंभावरती वाहत होता. आणि देव पवित्र आहे, देवाला पापाचा तिरस्कार आहे, म्हणून त्याने आपलं तोंड येशूकडून फिरवलं होतं. म्हणून तो म्हणतो की माझ्या देवा तू माझा त्याग का केला. देव पवित्र आहे, मनुष्य पापी आहे आणि सर्व मानवजातीचे पाप येशूवरती लादण्यात आले. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की देवा तू माझा त्याग केलास. का त्याग केला? कारण की त्याच्यावरती पाप लादण्यात आलेले होते आणि ते पाप येशू कॅरी करत होता. आणि देवाला पवित्रता आवडते, देव पाप आवडत नाही. म्हणून थोड्या वेळेसाठी येशूपासून त्याने तोंड फिरवलं होतं. आणि म्हणून तो म्हणतो या ठिकाणी की माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. म्हणजे आमच्यासाठी, मनुष्य जातीच्या पापासाठी त्याचा त्याग करण्यात आलेला आहे. हा त्याचा चौथा शब्द त्या ठिकाणी त्याने बोलला. पाचवा उद्गार या ठिकाणी जो काढलेला आहे तो योहान कृष्णवर्तमान याचा 19 अध्याय, योहान याचा 19 अध्याय आणि 28 वचनामध्ये पाचवा उद्गार काढलेला आहे. योहान कृष्णवर्तमान याचा 19 अध्याय आणि 28 वचन. यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे म्हटले. यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे म्हटले. येशूचा पाचवा उद्गार जो होता तो होता मला तहान लागली आहे. तुम्हाला काय वाटतं, तहान जी लागली ती त्याला पाण्याची तहान लागली का? पाण्याची तहान लागली? आत्म्याची तहान लागली त्याला. ती तहान नव्हती त्याची. तो सर्वसमर्थ आहे तहान भागवण्यासाठी, पण त्याला तहान लागली होती आत्म्याची. अनेक आत्मे, हजारो लोक, लाखो लोक जे आहेत, जे पृथ्वीवरती प्रत्येक मनुष्य जो देवाच्या प्रतिरूपाचा निर्माण केलेला आहे त्याला वाचवण्याची तहान त्याला लागलेली होती. कारण की त्याचं कार्यच ते होतं की तो जो मनुष्य रूप धारण करून आलेला आहे तो फक्त आणि फक्त मानवासाठी आलेला आहे. मनुष्याने पाप केलं, देवाच्या गौरवाला अंतरले, पण एक मध्यस्थ आला. जसं आपण ॲडव्होकेट ठेवतो, वकील, आपल्याला बोलता येत नाही कोर्टामध्ये, त्यावेळेस ते काय म्हणतात, शिकलेला एखादा वकील असला तर तो वकील लावा, वकील तुमच्या वतीनं मध्यस्थी करेल. मग आपल्याला लॉचं एज्युकेशन नसतं, आपल्याला नियम माहिती नसतात, आपल्याला कायदे माहिती नसतात आणि मग आपण काय करतो, एक वकील हायर करतो आणि म्हणतो की हा वकील माझ्या बाजूने बोलल. मग कोर्टामध्ये तुम्ही फक्त जाऊन उभे राहता, वकील बरोबर मांडणी करतो. तो हाच वकील आहे की देवाच्या आणि आमच्यामध्ये जो वकील आहे, ॲडव्होकेट आहे, तो ॲडव्होकेट येशू ख्रिस्त आहे. आणि येशू ख्रिस्त आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे. आणि मध्यस्थी करत असताना तो देव पवित्र आहे आणि अपवित्र मनुष्य देवाच्या पवित्र सानिध्यात जाऊ शकत नाही. म्हणून हा मध्यस्थी करतो आणि तो सांगतो की आता मला तहान लागली आहे. म्हणजे जो माझ्याद्वारे येतो तो पित्याकडे जातो. मी जीवनाची भाकर आहे, मी जीवनाचं पाणी आहे, असं कोणीच म्हटलं नाही आजपर्यंत. जगात जेवढे लोक आले तेवढ्यांनी कोणीच म्हटलं नाही. फक्त येशू असं आहे की येशू म्हणतो मी जीवनाची भाकर आहे, मी जीवनाचं पाणी आहे, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. जो माझ्याकडे येतो तो पित्याकडेच आहे. एवढं अधिकार कोण म्हणू शकतो? फक्त एवढा अधिकार देवच म्हणू शकतो. आणि तो मनुष्य रूप धारण करून आलेला देव आहे. आणि म्हणून तो म्हणतो की मला तहान लागली आहे. आणि त्याची तहान जी होती ती तहान पाण्याची तहान नव्हती, आत्म्याची तहान होती. म्हणून आज ती आत्म्याची तहान भागवण्यासाठी आम्ही सगळ्यांनी तयार असलं पाहिजे. आम्ही आमचं जीवन देवाला दिलं पाहिजे, आम्ही आमचं पूर्ण समर्पण देवाला केलं पाहिजे आणि येशूची जी तहान आहे ती भागवली पाहिजे. म्हणजे ती आत्म्याची तहान जी आहे ती आत्म्याची तहान भागवण्यात यावी. 6वा उद्गार जो त्याने काढलेला आहे, 6वा उद्गार योहान कृष्णवर्तमान याचा 19 अध्याय आणि 30 वचनामध्ये 6वा उद्गार आहे. बघा, योहान 19:30 वचन. येशूने आम घेतल्यावर पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि मस्तक लावून आपला आत्मा समर्पण केला. 6वा उद्गार जो त्याने काढला तो उद्गार होता पूर्ण झाले आहे. मग पूर्ण काय झालं? काय झालं होतं पूर्ण? त्याचं कार्य पूर्ण झालेलं होतं. तो ज्या कार्यासाठी आलेला होता जगात, त्याचं कार्य हे होतं की मनुष्य जातीसाठी येणं, लोकांना आजारातून बरं करणं, त्यांना राज्याची सुवार्ता सांगणं, वधस्तंभावरती प्राण देणं. आणि ज्यावेळेस वधस्तंभावरती प्राण देईल, रक्त सांडेल, म्हणजे त्याचं कार्य पूर्ण झालं.
आता जो पापी आहे तो पापी ज्यावेळेस येशूच्या वधस्तंभावर विश्वास ठेवतो, त्याच्या रक्तावर विश्वास ठेवतो, त्याला विश्वासाने पापाची क्षमा मिळते. त्याला बकरं कोंबडं कापण्याची गरज पडणार नाही, त्याला पाप क्षालनाची गरज पडणार नाही. फक्त त्याने प्रार्थना करायची आपल्या मनात की प्रभू माझ्या पापांची क्षमा कर, आणि त्या क्षणी त्याच्या पापाची क्षमा होते येशूवरच्या विश्वासाने. म्हणून तो म्हणतो या ठिकाणी की आता पूर्ण झालं आहे. मी ज्या कामासाठी आलो, जे काम मला करायचं होतं, ज्या उद्देशाने मी या जगात आलो, तो उद्देश मी वधस्तंभावरती पूर्ण केलेला आहे. आणि देवा आता पूर्ण झाले आहे, म्हणजे आता काहीच काम उरलं नाही. मला जे करायचं होतं ते मी केलं. 3.5 वर्षामध्ये त्याने सेवा केली लोकांची. त्याच्यानंतर त्याने जो संदेश द्यायचा होता, तारणाचा संदेश, पश्चाताप करा स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे, गावोगावी फिरला, त्याने तो संदेश दिला. आणि एकदाच मनुष्य जातीसाठी वधस्तंभावर तो खेळला गेला. आणि तो आता म्हणतो की देवा आता पूर्ण झाले आहे. येशूने त्याचं कार्य वधस्तंभावरती पूर्ण केलं. त्याने अर्धवट काम सोडलं नाही. आपण काय करतो, प्रत्येक काम कसं करतो, अर्धवट करतो. प्रत्येक काम छोटं थोडं. कारण की आपण एकदा जर काही हाती घेतलं तर ते पूर्णत्वास नेत नाही. आपण हाती घेतो पण मध्येच टाकून देतो, सोडून देतो, निराश होतो, किंवा सैतान आम्हाला निराश करतो, लोक आम्हाला निराश करतात. आणि मग असं वाटायला लागतं की हे काम काय माझ्याकडून होणार नाही, आणि ते काम आपण अर्धवट सोडतो. पण येशूने ते काम पूर्ण केलं. त्याने काम अर्धवट सोडलं नाही. जी सेवा त्याला देण्यात आली ती सेवा त्याने पूर्ण केली. आपण करू का पूर्ण सेवा? नाही करत. आपण लगेच थोडंसं लोकांना थोडं बोलण्याचा घुसडा येतो. एकदम छोटंसं जरी बोललं, सेवा केली आणि बाळासाहेब गेले, काय नाही, आता मी सैतान. काही जण असं म्हणतात, आता मी बोलू सुद्धा शकत नाही आपण. याचा अर्थ ते विश्वासणारे नाहीच आहेत. विश्वासणारा सहनशील असतो. विश्वासणाऱ्याला ज्यावेळेस बोलल्या जातं त्यावेळेस तो सहन करतो आणि पुढे चालतो. तो लगेच काही गोष्टी सोडून देत नाही. येशूने सोडलं नाही. येशूला लोक नाक मुरडत होते, येशूला लोक शिव्या शाप देत होते. आणि एवढं सगळं असताना जर त्याने त्याचं जर दाखवलं असतं की आता मी दाखवतोच यांना, तर स्वर्गीय सैन्य आलं असताना सगळ्यांना खतम केलं असतं, एकही वाचलं नसतं तिथं. पण त्याने तसं केलं नाही. त्याला माहिती होतं मला हे काम करायचं नाही. किती मला उकसवलं तर मला एकच काम करायचं आहे, मला वधस्तंभावरती सर्व मनुष्य जातीसाठी प्राण द्यायचा आहे, रक्त सांडायचं आहे. आणि त्याच्याद्वारे अनेक लोक तारल्या जाणार आहेत. जगातील प्रत्येक लोकांसाठी ते तारण मला द्यायचं आहे. म्हणून त्याने त्याचं काम पूर्ण केलेलं आहे. आणि जे काम परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे ते पण आम्हाला पूर्ण करायचं आहे. आम्हाला अर्धवट सोडायचं नाही. 7वा उद्गार जो त्याने काढला, शेवटचा उद्गार, तो उद्गार आपण बघूया. लूक ऋषवर्तमान याचा 23वा अध्याय, लूक याचा 23 अध्याय आणि 4 वचन. लूक 23:4 वचन. नाही, लूक 23:4. पुढं काय दिलेलं? एक मिनिट. नाही, हे नाही ते वचन. मी आपला आत्मा देवा तुझ्याकडे सोपवतो ते वचन. 46 वचन, लूक 23:46. तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बाप्पा, माझा आत्मा मी तुझ्या हाती सोपवून देतो, असे बोलून त्याने प्राण सोडला. या ठिकाणी म्हटलेले तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो, असे बोलून त्याने प्राण सोडला. शेवटचा उद्गार त्याने जो काढलेला आहे तो उद्गार हा होता की हे बापा, हे पित्या, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. आता आत्मा त्याने देवाच्या हाती का सोपवून दिला? त्याचा आत्मा कोणी सांगेल मला? आपला आत्मा त्याने देवाच्या हाती का सोपवून दिला? ज्याच्याकडून आला त्याच्याकडे वापर. कारण की ज्या आत्म्याने त्याचा जन्म झाला होता, म्हणजे पवित्र आत्म्याने त्याचा जन्म झाला होता, फक्त छाया आली होती आणि त्या छायेने मरिया गर्भवती राहिलेली होती. पवित्र जन्म होता. तो माणसापासून जन्मलेला नव्हता, तो देवापासून जन्मलेला होता. देवाचा आत्मा त्याच्यावर आलेला होता. म्हणून जो आत्मा त्याच्या शरीरात वस्ती करत होता तो देवाचा आत्मा होता. आणि म्हणून तो काय करतो, तो ज्यावेळेस आता वधस्तंभावरती प्राण सोडत आहे
त्यावेळेस तो त्या ठिकाणी मोठ्याने उच्च स्वराने ओरडून म्हणतो की हे बापा, म्हणजे हे पित्या, आता जो आत्मा तुम्हाला दिलेला आहे तो आत्मा मी पुन्हा तुझ्या हाती सोपवून देतो. आणि मग नंतर त्याने प्राण सोडला. हे 7 उद्गार त्याने वधस्तंभावरती काढले. जे काम करण्यासाठी तो आला ते काम त्याने पूर्ण केलं आणि हे 7 उद्गार त्याने काढले. हे 7 उद्गार आमच्या लक्षात असले पाहिजे. हे बापा, त्यांना क्षमा कर, कारण की ते काय करतात हे त्यांना समजत नाही. हा पहिला उद्गार. आज तू मजबरोबर सुख लोकात असशील, हा दुसरा उद्गार. बाई, हा पहा तुझा मुलगा आणि मुला ही पहा तुझी आई, हा तिसरा शब्द. माझ्या देवा तू माझा त्याग का केला, हा चौथा शब्द. आणि 5वा शब्द, मला तहान लागली आहे. 6वा उद्गार पूर्ण झाले आहे. आणि 7वा, हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. हे 7 वधस्तंभावरती काढलेले उद्गार आहेत. हे उद्गार आम्ही स्वीकारावे आणि त्याप्रमाणे आमचं जीवन ठेवावं. निश्चित परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करेल. यावेळेस आपण सर्वजण आपल्या पायावरती उभे राहूया आणि परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जे 7 उद्गार येशूने वधस्तंभावर काढलेले आहेत त्या 7 उद्गाराबद्दल विचार करूया. येशूने जे सहन केलेलं आहे ते सहन करण्याची शक्ती आमच्या जीवनामध्ये असावी, यासाठी आपण प्रार्थना करूया. हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. स्तुती करूया, आराधना करूया. 7 शब्द वधस्तंभावरील आज आपण बघितलेले आहेत त्या गुड फ्रायडेच्या निमित्त. आणि ते 7 शब्द आमच्यासाठी आशीर्वादित झालेले. आम्ही इतरांना क्षमा करतो का? येशूने वधस्तंभावरती क्षमा केली. आज आम्ही प्रभू येशूच्या सानिध्यामध्ये आहोत. प्रभू येशूच्या सानिध्यामध्ये असताना आम्ही क्षमा करतो का? आमचं जीवन क्षमाशील असलं पाहिजे. आम्ही इतरांना क्षमा केली पाहिजे. प्रभू येशू, मी प्रार्थना करतो या समय पहिला उद्गार जो क्षमेचा आहे तो उद्गार परमेश्वर आम्ही फक्त ऐकण्यापुरता आणि पवित्र शास्त्रात असण्यापुरता ठेवू नये, तर तो उद्गार आम्ही आचरणात आणावा. परमेश्वर प्रभू, आम्ही तो शब्द आचरणात आणावा यासाठी आम्ही प्रार्थना करतो. प्रभू, दुसरा शब्द जो आहे तो आज मजबरोबर सुखलोकात असशील, म्हणजे तुला पूर्ण अधिकार दिलेला आहे.